बघा, वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 5 बराबर किती? वर्गमुळावरील ही क्रिया सोडवायची कशी सर? लेकरांनो, या वर्गमुळात 45ला आम्ही अवयव स्वरूपात 9 गुणिला 5 अशा पद्धतीनं मांडू शकतो. याचा अर्थ तोच आहे, 9 45 वर्गमुळात. पुढच्याला अधिक वर्गमुळात 5. आता हे वर्गमुळात जे 9 आहेत त्याचा अर्थ 9चं वर्गमूळ. हा प्रश्न जेव्हा मनाशी आम्ही विचारू तेव्हा 3 बाहेर निघतात. मग आता वर्गमुळात 5 राहतात इथं, अधिक इकडं वर्गमुळात 5. लक्ष द्या, इथं वर्गमुळात 5 3 सोबत गुणिला आणि हे वर्गमुळात 5 1 सोबत गुणिला आहेत. लक्षात घ्या, 1 गुणिला वर्गमुळात 5 म्हणजेच 1 वर्गमुळात 5. याची मांडणी अशा पद्धतीनं 3 वर्गमुळात 5 अधिक 1 वर्गमुळात 5. हे 1 आणले कुठून? तर हे वर्गमुळात 5 1 वेळा आहेत. याला आम्ही 1 गुणिला वर्गमुळात 5 जर केलं तर 1 वर्गमुळात 5. लक्षात आलं तुमच्या? मग आता इथं वर्गमुळात 5 3 सोबत गुणिला, वर्गमुळात 5 1 सोबत गुणिला. लक्षात घ्या, हे 1 आणले कुठून असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. हे नुसते वर्गमुळात 5 आहेत पण 1 वेळा आहेत. याच्यासोबत 1 गुणिला घेतला म्हणजे काय होते? 1 वर्गमुळात 5 हे उत्तर आम्हाला प्राप्त होते. म्हणजे इथं आम्ही 1 घेऊ शकतो. ही गोष्ट लुप्त असलेला इथला 1 आम्हाला जाणता आला पाहिजे. मग इथं हे वर्गमुळात 5 3 सोबत गुणिला, इथं वर्गमुळात 5 1 सोबत गुणिला. मग इथं आम्ही अशा पद्धतीची मांडणी करू शकतो की 3 अधिक 1 आणि त्याच्यासोबत गुणिला वर्गमुळात 5. लक्षात घ्या, याचा अर्थ 3 सोबतही, किंवा याला कंसात टाका सर, याला आम्ही कंसात टाकू, याला कंसात टाका. वर्गमुळात 5 हे 3 सोबतही गुणिला, याचा अर्थ असा वर्गमुळात 5 हे 1 सोबतही गुणिला. मग आता 3 आणि 1 इथं 4 होते म्हणजे 4 वर्गमुळात 5 झालं. हे 4 काय आहेत? वर्गमुळात असलेल्या 16चं मूल्य आहे जे वर्गमुळाच्या बाहेर निघलं. 4, हे जे 4 आहेत हे 4 म्हणजे वर्गमुळातील 16 आहेत. मग याची मांडणी आम्ही वर्गमुळात 16 आता अशी करू शकतो आणि सोबत आहे वर्गमुळात 5. हे 2 पद परस्परांना गुणिला. मग यांचा गुणाकार कसा? तर वर्गमुळात 16 सोबत गुणिला 5. वर्गमुळात हा गुणाकार 80. वर्गमुळात 80 हे या तुमच्या प्रस्तुत वर्गमुळावरील क्रिया या प्रश्नाचं उत्तर. ओके, वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.